होईल, आपलं आर्थिक त्यावेळेस कुणाचे तरी संबंध दुखावतील, कुणाच्या तरी आपण डोळ्यावर येऊ, कुणाच्या तरी आपण नजरेत येऊ आणि आपलं काही कौटुंबिक नुकसान होईल, आपलं आर्थिक नुकसान होईल, आपलं राजकीय नुकसान होईल, आपलं जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल. अशा उद्देशानं काही लोक आपले पुढे येताना दिसत नाहीत. परंतु ज्यावेळेस एखादा लढा यशस्वी होतो, त्यानंतर कुठले प्रमाणपत्र काढायचे असतात, त्यावेळेस अशी लोक सगळ्यात पुढे असतात. ही खंत आहे आपल्या समाजातली. परंतु तेही आपले बांधव आहेत. मागं जे झालं असेल ते झालं असेल, परंतु येणाऱ्या काळात तरी या प्रत्येकाने अधिकाराच्या लढाईत लढण्यासाठी तरी पुढं असावं आणि आपलं जे अधिकार मिळवायचे तिथंही पुढं असावं, ही विनंती मला मुद्दामून समाजाला करायची. या बीड जिल्ह्यामध्ये मला एक मुद्दामून उदाहरण सांगायचंय. अख्ख्या मराठवाड्याचा आकडा एकीकडे आणि आपल्या बीड जिल्ह्याचा कुणबी प्रमाणपत्राचा आकडा एकीकडे. म्हणजे हा बीड जिल्हा मनोजदादाची जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे. आणि या खरंच आपल्या बीडकरांना धन्यवाद द्यायला पाहिजेत की 2 लाख प्रमाणपत्र आपल्याला मिळालेत. हे तुमच्या आमच्या आंदोलनाचं यश आहे. सातत्यानं बीड जिल्हा महाराष्ट्रात ज्या ज्यावेळी कुठलेही आंदोलन होतात त्यावेळेस अग्रस्थानी असतो. मनोजदादाच्या लढ्यात सुद्धा या राज्यातल्या जर सगळ्यात जास्त लोक कुठले आले असतील, सगळ्यात जास्त यशस्वी लढा कुणी केला असेल, सगळ्यात जास्त ताकद कुणी या आंदोलनात दिली असेल तर ते माझ्या बीड जिल्ह्याने दिली आहे. त्यामुळं आपल्याला त्याची फलश्रुती सुद्धा निसर्गाने दिलेली आहे, नियतीने दिली, ईश्वराने दिली असं आपण म्हणू. जास्तीत जास्त लढा आपण लढलोत, ताकदीनं लढलोत. त्याच्यामुळं बाकी जिल्ह्याच्या तुलनेत आपल्याला प्रमाणपत्र सुद्धा जास्त मिळालेत. म्हणून बांधवांनो, जितकं जास्त काम करल जो, तितकं त्याला इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे देणारा जो कुणी असतो विधाता, तो तितक्याच ताकदीनं देत असतो. हा विचार आम्ही ध्यानात घेतला पाहिजे. हे कळत नाही. आपण जर चांगलं करत गेलो तर आपलं चांगलं होतं, आपण दुसऱ्याचं वाईट करायला गेलो तर आपलं नकळत वाईट होतो. हा विचार आम्ही करून आपल्याला पुढे जायचंय. मला 2 लाख प्रमाणपत्र आज जिल्ह्यात मिळालेले आणि उद्याच्या 30 तारखेला या 2 लाख प्रमाणपत्र घेतलेल्या प्रत्येक बांधवाला आव्हान करायचंय की तुमचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे. आमचे अजून अनेक बांधवाचे निघालेले नाहीत, परंतु या 2 लाख प्रमाणपत्र मिळालेल्या बीड जिल्ह्यातल्या बांधवांनी उद्याच्या 30 तारखेला सगळ्यात अगोदर आंतरवलीत जायचंय. कारण तुम्हाला मनोजदादाच्या लढ्यामुळे प्रमाणपत्र मिळालंय. मनोजदादांनी आणि इथल्या मराठ्यांनी, या बीड जिल्ह्यातल्या माझ्या सगळ्या मराठ्यांनी रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र केली. अनेकांनी आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवून हा लढा लढलाय. इथल्या प्रत्येक मराठ्यांनी प्रत्येक आंदोलनात केसेस अंगावर घेतल्यात. आपल्या अनेक बांधवांनी बलिदान दिलेत, आत्महत्या केल्यात या लढ्यासाठी. त्या सगळ्या बलिदानामुळे आणि या लढ्यामुळे तुम्हाला प्रमाणपत्र मिळालेत. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे या बांधवांना, हे 2 लाख बांधव उद्याच्या आंतरवलीच्या लढ्यात सगळ्यात पुढे असायला पाहिजेत. ही विनंती आपल्या या सगळ्या आनंदवाडीतून मी करतोय. निश्चितपणे हे 2 लाख तर बांधव येतील, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आपल्याला त्या 2 लाख प्रमाणपत्र घेतलेल्या बांधवापर्यंत जावं लागेल. प्रत्येकाला सांगावं लागेल, बाबांनो तुमचं प्रश्न मिटलाय, तुम्हाला आरक्षण मिळालंय, परंतु राहिलेल्या आपल्या बांधवाचं काय? राहिलेल्या बांधवांसाठी आम्ही लढणार आहोत की नाही? स्वतःचं करत असताना दुसऱ्याचा कधी आपण विचार करणार आहोत की नाही? स्वतःचं प्रत्येक जण 365 दिवस जगत असताना दुसऱ्यासाठी, इतरांसाठी जगणं आपली संस्कृती आहे, आपला इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि सगळ्या महापुरुषांनी या विश्वामध्ये दुसऱ्यासाठी लढून एक इतिहास घडवलेला आहे. त्या इतिहासाची आपण आठवण ठेवणार आहात की नाही? आपल्या महापुरुषांनी दुसऱ्यासाठी लढून या स्वातंत्र्य दिले आपल्याला. या सगळ्यांसाठी लढून अनेक स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि वेगवेगळ्या क्षेत्रातलं चांगलं योगदान या महापुरुषांनी दिले. मग त्यांचा विचार आपण घेऊन पुढे जाणार आहोत की नाही, याचा विचार आम्हाला प्रत्येकाला करावा लागणार आहे. आपण कधीतरी आत्मचिंतन करणार आहोत की नाही? या मराठा समाजातल्या प्रत्येक बांधवांनी आपल्याला चिंतन करावं लागणार आहे, मनन करावं लागणार आहे, आपल्याला विचार करावा लागणार आहे. मनोजदादा सारखा एक प्रामाणिक नेता, एक नेतृत्व, ते स्वतःला नेता मानत नाहीत, एक मराठा आंदोलक म्हणून तिथं लढतायत. गेली 2.5 वर्षापेक्षा जास्त दिवस झालं, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून ते आपल्यासाठी लढतायत. इथं असलेले आणि इथं नसलेले या राज्यातले अनेक बांधव आहेत, अनेक मराठा सेवक आहेत की ते स्वतःच्या प्रपंचावरती तुळशीपत्र ठेवून तुमच्या आमच्यासाठी रात्रंदिवस लढतेत. मग कुणी केसेस अंगावर घेतय, कुणी गावागावात जाऊन बैठका घेतय, कुणी
मिळेल ते काम करतंय आणि हा लढा यशस्वी करतंय. मग हे होत असताना असे अनेक बांधव आहेत की या लढ्यात अजूनही दिसत नाहीत. असे अनेक बांधव आहेत की ते फक्त फोटो काढण्यासाठीच मनोजदादाकडे येत आहेत. कदाचित वाईट वाटेल ही गोष्ट, परंतु जे निरीक्षण आम्ही 2.5 वर्षात बघितलंय ना, ते तुम्हाला मला सांगावं लागणार आहे. आणि हे किती दिवस चालणार आहे हे आता थांबवायची गरज आहे. आता इथल्या प्रत्येक मराठ्यांनी पुढे आलं पाहिजे. प्रत्येक मराठ्यांनी या लढ्यामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे. तरच हा लढा यशस्वी होईल. तरच ही मराठ्यांची झालेली एकी ही कायम राहील. अन्यथा आपल्या पतनाला आपणच जिम्मेदार असू. त्यामुळे इथं असलेल्या आणि नसलेल्या माझ्या सहित सगळ्यांनी आपल्याला चिंतन करावं लागणार आहे, मनन करावं लागणार आहे, आत्मपरीक्षण करावं लागणार आहे. आणि जर आपल्या मराठा समाजाला या स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल, काही लोकांच्या स्पर्धेत टिकायचं असेल, आपल्यावरती हसणारे बरेच आहेत, आपल्यावरती टीका करणारे बरेच आहेत, आपल्याला विरोध करणारे बरेच आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला लढायचं असेल, त्यांच्यासोबतचा लढा यशस्वी करायचा असेल, प्रशासनाच्या शासनाच्या विरोधातला लढा आपल्याला यशस्वी करायचा असेल, इथल्या प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळवून द्यायचं असेल, इथल्या प्रत्येक मराठा बांधवाचं कल्याण करायचं असेल, इथल्या प्रत्येक मराठा बांधवाला नोकरी आणि शिक्षणातलं आरक्षण मिळवून द्यायचं असेल, तर तुम्हा आम्हाला बदलावं लागणार आहे. तुम्हा आम्हाला थोडीशी आपल्यापणाची भावना सोडून दुसऱ्यासाठी जगायची थोडीशी एक आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण करावी लागणार आहे. स्वतःचं मी माझा बाल्याची माय आणि बाली आणि 10x10ची खोली याच्या पलीकडे जायला कुणी तयार नाहीत. परंतु ही वृत्ती आता आपल्याला बदलावी लागणार आहे. किती दिवस आपण स्वतःसाठी जगणार आहोत याचं आत्मपरीक्षण महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातल्या आणि या ठिकाणामधल्या प्रत्येक मराठ्यानं करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला आता खूप मोठ्या लोकांशी लढायचंय. शत्रू खूप मोठा आहे. दिसत जरी नसलं तरी अंधारातून खूप मोठे षडयंत्र चालू आहेत. आपलं मिळालेलं आरक्षण घालवायचे प्रयत्न चालू आहेत. आजच बातमी आली महाराष्ट्राच्या तिकडल्या विधान सभा जिथं आपली असते, जिथं देशाच्या राज्याची राजधानी, तिथून डुप्लिकेट प्रमाणपत्र रद्द करा. मराठ्यांचे प्रमाणपत्र डुप्लिकेट नाहीत, परंतु जाणून बुजून आपल्या इतिहासकालीन नोंदी असताना सुद्धा यांना 2-2 वरीच्या GR वर आरक्षण मिळालं. परंतु आपल्या निजामकालीन इतिहासकालीन शिवाजी महाराजांच्या काळातल्या नोंदी आहेत. परंतु जाणून बुजून तुम्हा आम्हाला बोगस ठरवण्याचा प्रयत्न होतोय. याच्या विरुद्ध लढण्यासाठी तुम्हा आम्हाला एकी ठेवावी लागणार आहे. नसता समोर आलं की एकात एक आणि मागं गेलं की पायात पाय घालण्याची वृत्ती आता आपल्याला सोडून द्यावी लागणार आहे. इतर समाजाचे लोक बघा, अरे कुणी एखाद्याने त्यांच्या समाजातल्या एखाद्या आरोपीने माणूस मारला तरी त्याचं समर्थन करणारे अवलादी या महाराष्ट्रात आहेत. काही जमाती सुद्धा आहेत. मी कुठल्या जातीला नाव ठेवणार नाही, परंतु आरोपीची एक विशेष जात असते. आरोपी नावाची हीच एक जात असते आणि ती आरोपीचं समर्थन करणारे असते. परंतु आम्ही आज माझ्यावर अटॅक झाला, मनोजदादावर अटॅक झाला तर आपलेच लोक हसतात, बघत बसतात. ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. आज मी जात्यात असेल तर तुम्ही सुपात आहेत. आज माझ्यावर अटॅक होत असतील तर उद्या प्रत्येक तुमच्या सगळ्यावर होणार आहे. आज मी जर मनोजदादा जर माझ्या समाजाशी लढत असतो आणि आम्हाला कुणी सोशल मीडियावर शिव्या देत असेल, कुणाला आमच्या आईबाईन काढत असेल, आम्हाला अत्यंत खालच्या पद्धतीने बोलत असेल, तर ते आम्ही आमच्या समाजासाठी झेलतोय. आम्ही आमच्या समाजासाठी आम्ही शिव्या खातोय, मार खाऊ, वेळ प्रसंगी गोळ्या सुद्धा या छाताडावर झेलण्याची तयारी मनोजदादाने आणि आम्ही सगळ्या इथं लढणाऱ्या या प्रत्येक मराठा सेवकाने ठेवली. परंतु आता समाजाला सुद्धा ही भूमिका घ्यावी लागणार आहे. किती दिवस आपण असं गप्प बसणार आहोत? या समाजात चांगलं होत असताना प्रत्येकाला काहीतरी योगदान द्यावं लागेल. शत्रू खूप मोठे आहेत. त्या सगळ्याला सगळ्या पातळीवर जर उत्तर द्यायचं असेल तर आम्हाला आपल्यातले मतभेद सोडावे लागतील, आपल्यातले हेवेदावे सोडावे लागतील, आपल्यातला न्यूनगंड सोडावा लागेल आणि आपण एकमेकाला आपण एक आहोत ही भावना अगोदर आपल्याला जपावी लागेल. आणि आपण एक होऊन येणाऱ्या शत्रू संघ कसं लढायचंय, येणाऱ्या शत्रूला कशा पद्धतीने उत्तर द्यायचंय याची रणनीती ठरवावी लागेल. याचा एक रोड मॅप तयार करावा लागेल आणि त्या दृष्टीने समाजाला जावं लागेल. अन्यथा आम्हाला संपवलं जाईल, आपला समाज बदनाम केला जाईल, आम्हाला बदनाम केलं जाईल. आज मनोजदादाला बदनाम करतायत. कितीतरी खालच्या पातळीवर त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर सोशल मीडियातून हल्ले केले जात आहेत. बदनामीचं षडयंत्र आहे. काहीतरी कुठंतरी काही चुकीच्या गोष्टी केल्याचं जाणून बुजून दाखवलं जातंय. एक खोटं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात होतोय आणि मनोजदादाला बदनाम करायचं, मनोजदादाला व्हिलन करायचं म्हणजे त्या माणसानं स्वतःहून असं एक स्वतः ते ग्लानी येऊन फ्रस्ट्रेशन येऊन या आंदोलनातून बाहेर पडावं हा उद्देश इथल्या काही चांडाळ चौकटीचा आहे. पण तो उद्देश मनोजदादा सारखा ठाण्या वाघ यशस्वी होऊ देणार नाहीत.
त्यांनी कितीतरी वार सोशल मीडियावर ते स्वतःच्या जीवावर त्यांच्या कुटुंबावर झेललेत. अनेक वेळा त्यांना मारण्याच्या सुपाऱ्या देण्यात आल्यात. अनेक वेळा त्यांचं चरित्र हनन करण्याचा प्रयत्न केलाय. पण हा ठाण्या वाघ माग सरकत नाही. आजूबाजूच्या असणाऱ्या लोकांवरती सुद्धा अनेक प्रकारे हल्ले केले जात आहेत. सोशल मीडियातून मराठा समाजाचं जे जे चांगलं काम करतायत त्यांच्या प्रतिमा मलिन करण्याचं काम करतायत. गोबेल्स नीतीप्रमाणे प्रत्येकाच्या माग खोटं नरेटिव्ह सांगायचं. एक गोष्ट जर 10 वेळेस बोलली गेली तर ती 11व्या वेळेस खरी वाटायला लागते. अशा पद्धतीचं वातावरण या महाराष्ट्रात सोशल मीडियावर होतंय. मग आम्ही काय करतोय? आज 100, 200, 500 लोकांना टार्गेट केलं जातंय. मग हे पुढे येऊन काम करणारे 500, 400, 1000 किंवा या राज्यातले 10,000 लोक जर समोर येऊन काम करत असतील समाजासाठी आणि त्यांना जर जाणून बुजून टार्गेट करायचं, त्यांना बदनाम करायचं, त्यांना अत्यंत खालच्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप करायचे आणि त्यांचं डिमोरलायझेशन करायचं, त्यांना अत्यंत चीड आली पाहिजे, त्यांच्यावर एवढं शाब्दिक हल्ले करायचे की त्यांनी या रणांगणातून बाजूला झालं पाहिजे, अशा पद्धतीचं काम करायचं. आणि त्यातून मग हे केल्यानंतर ऑटोमॅटिकच मागची फळी शांत होते आणि समाजाचा जो लढा पुढे चाललाय, समाजाला ज्या पद्धतीनं फायदा होत चाललाय तो ऑटोमॅटिक कमी होणार. हे षडयंत्र खूप मोठं महाराष्ट्रात चालू आहे. परंतु त्या षडयंत्राला उत्तर द्यायला आम्ही तयार नाहीत. आमच्याकडे थिंक टँक नाही, आमच्याकडे कुठला एखादा रोडमॅप तयार नाही. आपण आरेला कार्य करतो. आपल्यातच एकमेकाबद्दल चांगलं बोलायला आपण तयार नाहीत. आज समोर एखादा आला की समोर गोड बोलायचं आणि मागं गेला की लगेच त्याला शिव्या द्यायच्या. ह्याचं काय खरंय असं म्हणायचं. ही वृत्ती आज सगळ्या समाजात बळवायला लागली. त्याच्यामुळे आपलं नुकसान होतंय. बांधवांनो, हे आम्ही विचार केला पाहिजे आणि ही वृत्ती बदलली पाहिजे. आज या बाबांनी सांगितलंय आंदोलन सुरू झालं की 4-2 टक्कूचे येतात, मनोज दादावर बोलतात. अहो, सोशल मीडियावर बघा, जसं आंदोलन घोषित केलंय अनेक चांडा चौकटी आणि अनेक त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुत्र्याची कोळी सुरू झाले. कुत्रे भोकायला लागलेत. परंतु आम्ही शांतच आहेत. अरे कधी पेटणार आहोत आपण? मनोज दादाला टार्गेट करत असताना, सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात अत्यंत वाईट लिहिलं जात असताना, त्यांचे फोटो मार्क करून चुकीच्या पद्धतीनं वागत असताना आम्ही त्याच्यावर कॉमेंट सुद्धा करत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. आज एवढा मोठा समाज आहे, एवढे मोठे तरुण आहेत आपले. एक जर उदाहरणार्थ मनोज दादावर एक पोस्ट आली, त्याच्या खाली लाख कॉमेंट त्याला विरोध करणारे असतील, शिव्या देणारे असतील, तो ती पोस्ट डिलीट करेल किंवा पुढच्या वेळेस मनोज दादावर पोस्ट करणार नाही. यासाठी आम्ही काही प्रयत्न करणार आहोत की नाही? रस्त्यावर याचा संघर्ष सगळ्याला नसेल करता येत. कुणाला पोलिसाच्या केसेसची भीती वाटत असेल, कुणाला आणखी जेलमध्ये जायची भीती वाटत असेल, ठीक आहे, त्या लोकांनी नका ना जाऊ. परंतु अहो, घरी बसल्या बसल्या या मोबाईलवर तुम्हाला फक्त कॉमेंट करायच्या. ठीक आहे, जे चुकीचं चाललंय त्याला चूक म्हणायचंय, जे बरोबर असेल त्याला बरोबर म्हणायचंय. यासाठी एक सोशल मीडियावर खूप मोठी फळे आपल्याला तयार करावी लागणार आहे. काही लोकांनी वॉर रूम केल्यात. तिकडून माझी पोस्ट पडली की त्याच्या खाली 100-200 एका ठराविक नावाच्या लोकांच्या लगेच सुरू असतात कॉमेंट. कशा कॉमेंट असतात? वेळ आली तर बघा सोशल मीडियावर. मनोज दादानी एखादं स्टेटमेंट दिलं की सुरू होतं त्याच्यावर. परंतु आपले लोक त्याच्यावर कॉमेंट करत नाहीत. आपला तसा ग्रुप नाही. आपण सुद्धा त्यांच्या चुकीच्या एखाद्या कॉमेंट्स आल्या तर ती पोस्ट उचलून आपल्या ग्रुपमध्ये टाकली पाहिजे आणि त्याच्यातून त्या लोकांना जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. हे जोपर्यंत आपण करणार नाहीत ना, तोपर्यंत आपल्या समाजाचं भलं होणार नाही. पुढं कुणीच काम करायला येणार नाही. आज इथं जे 5, 50, 100, 200, 400 लोक काम करतायत, प्रमुख जे, त्यांना जर असं टार्गेट केलं तर ते मागं होतील. मग समाजाचं काम करायला पुढे येणार कोण? हा विचार सुद्धा आम्हाला करावा लागणार आहे. म्हणून बांधवांनो, इथून पुढे लक्षात ठेवा, आपल्यात काय मनभेद असतील, पण या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी मनोज दादा सारखं नेतृत्व जपलं पाहिजे. मनोज दादावर साधी एक कॉमेंट आली किंवा एक पोस्ट आली तर लगेच त्याच्या खाली 1 लाखापेक्षा जास्त कॉमेंट त्या संबंधिताच्या विरोधात गेल्या पाहिजे. आणि अत्यंत खालच्या पद्धतीची कायद्यात मोडणारी पोस्ट असेल तर संबंधित पोलीस स्टेशनला सुद्धा आपण तक्रार दिली पाहिजे. हे जोपर्यंत आपण करणार नाहीत ना, तोवर ह्या टोळधाडी गप बसणार नाहीत. अनेकांचे मनोज दादांनी आरक्षण दिल्यामुळे अनेकांचे पोटसू उठलेत. मराठा समाजाचा अनेक ठिकाणी फायदा झालाय. शिक्षणात, नोकरीत, सगळ्याच ठिकाणी फायदा होतोय. आता थोड्या लोकांचा लढा राहिलाय बांधवांनो. थोड्या लोकांना प्रमाणपत्र मिळायचे राहिलेत, थोड्या लोकांना लाभ मिळायचा राहिलाय. मग या शेवटच्या लढाईत आम्ही सामील होणार आहोत की नाही याचा विचार करून वागणं गरजेचं आहे. आणि शेवटच्या मराठ्याला आरक्षण मिळेपर्यंत आम्हाला हे करावं लागेल. यासाठी प्रयत्न करावेत. आता बोलण्याच्या ओघात जरा जास्तच बोलतोय, परंतु जर चुकीचं काय बोललं असेल तर मला परत करा. पण माझी विनंती आहे बांधवांनो, 30 तारखेला मनोज दादा उपोषणाला बसतेत.
त्यांना त्या उपोषणातून धोका होऊ शकतो, त्यांच्या जीवाचा धोका आपण पत्करणार आहात का? आणि जर हा धोका पत्करायचा नसेल, प्रत्येकाला वाटत असन उपोषण मनोजदादाने करू नये, तर यासाठी तुमची आमची या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्याची जबाबदारी आहे. उद्याच्या 30 तारखेला आंतरवलीला एवढ्या ताकदीने यायचं की आंतरवलीच्या आजूबाजूच्या 20 किलोमीटर परिसरात सगळ्या मराठ्यांचा महापूर आलेला सरकारला दिसला पाहिजे. तर मनोजदादांच्या या आंदोलनाचा धसका सरकार घेतल्याशिवाय राहणार नाही आणि पहिल्याच दिवशी आपल्या मागण्या मान्य होतील आणि मनोजदादा आनंदाने उपोषण सोडतील. पण बांधवांनो, जर का ते एका गोष्टीमधल्या प्रमाणे एक दुग्ध अभिषेक करायचा असतो दुधाचा एका मंदिरात, इथं बसलेले असतील किंवा एखाद्या गावातले 10 लोक आहेत समजू, 10 मधल्याला प्रत्येकाला वाटतं पुढचा दूध आणणार आहे, मग आपण पाणी नेलं तर काय होतंय, मग असे 10चे 10 रात्रीतून जातात तिथं टाकतात दूध का पाणी, जे काय टाकायचं बघतात सकाळी बघितलं तर सगळं पाणीच असतं. प्रत्येकाला वाटतं तो करेल. ही वृत्ती आता आपल्याला बदलावी लागेल, नसता मनोजदादाच्या जीवाला धोका निर्माण होईल. म्हणून बांधवांनो, 2 दिवस झाला आम्ही रात्रंदिवस फिरतोय. गेले 2.5 वर्ष झालं इथं असणारे आणि इथं नसणारे अनेक बांधव आहेत, समाजासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून लढतायत. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा राहिलेल्या या मराठ्यांना आता त्याच पद्धतीनं पुढचे 10-12 दिवस काम करावं लागणार आहे आणि आंतरवलीत खरंच मराठ्याचा महापूर ज्यावेळेस येईल त्यावेळेस सरकार आपल्या सगळ्या मागण्या मान्य करेल आणि त्यामुळं मराठा समाजाची ही एकजूट राहिलेली अशीच कायम राहील. यासाठी तुम्ही आम्ही 30 तारखेला मोठ्या ताकदीनं या ही विनंती करतो. मला माहिती आहे बालाघाटावर आनंदवाडी असेल किंवा इतर आजूबाजूचे सगळे गाव आहेत, अत्यंत मनोजदादावर प्रेम करणार आहेत, मोठ्या ताकदीने येणार आहेत. त्यामुळे कुणी गाडी द्यायची वाट बघणार नाही, कुणी डिझेल द्यायची वाट बघणार नाही, कुणी जेवायला घालायची वाट बघणार नाही. मिळेल त्या वाहनाने आहे त्या परिस्थितीत पावसापासून आणि उन्हापासून संरक्षण करण्याची साधनं सगळे घेऊन तुम्ही 30 तारखेला तिथं याल आणि बालाघाटाचं जे आतापर्यंत रेकॉर्ड आहे, आपण कुठल्याही क्षेत्रात सगळ्यात पुढे असतो, तो रेकॉर्ड कायम ठेवाल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.